जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 7057879802 शी संपर्क साधावा. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माणकापूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट. विकास कामांसाठी माणकापूर दत्तक घेण्याची घोषणा. माणकापूर प्रतिनिधी. बेळगाव जिल्हा पंचायतचे डेप्युटी सेक्रेटरी बसवराज हेगनाईक यांनी आज माणकापूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देत गावातील विविध समस्यांची पाहणी केली. यावेळी तालुका पंचायत निपाणीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रवीण कट्टी हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान माणकापूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गाव दत्तक घेण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. भेटीप्रसंगी जलजीवन मिशनचे एई, जिल्हा पंचायत चिकोडीचे असिस्टंट इंजिनियर मोगली, निपाणी तालुका पंचायतीचे नंदगावी, माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप पवार तसेच पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. डेप्युटी सेक्रेटरींच्या आगमनावेळी माणकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील महाकाळे आणि पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर नंदकुमार पप्पे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. जलजीवन मिशन व पाणी पुरवठ्यावर कडक सूचना. भेटीदरम्यान बसवराज हेगनाईक यांनी माणकापूरमधील गंभीर पाणीपुरवठा प्रश्नावर सविस्तर माहिती घेतली. जलजीवन मिशनचे काम अर्धवट का राहिले याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी करून काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच गल्लीबोळातील उघडलेले रस्ते पूर्ववत करण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या. कचरा प्रकल्प व नागरिकांचे प्रश्न. यावेळी ॲडव्होकेट संदीप बणे, युवा नेते धनंजय माळी आणि लक्ष्मण माने यांनी कचरा प्रकल्प मंजूर असूनही काही नागरिकांकडून होणाऱ्या विरोधाकडे लक्ष वेधले. तातडीने बंदोबस्त करून कचरा प्रकल्प सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले यांनी जलजीवन मिशनची योजना सुरू नसतानाही ग्रामपंचायतीला लाईट बिल का भरावे लागत आहे असा प्रश्न उपस्थित केला. तसेच योजना चालू नसतानाही पाणीपट्टी आकारली जात असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी 26 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या उपोषणाची माहिती ॲडव्होकेट संदीप बणे यांनी अधिकाऱ्यांना दिली. येत्या 26 जानेवारी 2026 पर्यंत विकास कामे पूर्ण न झाल्यास माजी ग्रामपंचायत सदस्य व निपाणी तालुका रयत संघटनेचे उपाध्यक्ष, हिरकणी न्यूज कर्नाटकचे संपादक बबन जामदार यांनी सहकाऱ्यांसह ग्रामपंचायत समोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला. त्याचबरोबर बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय तसेच हुडा चौकातील अंगणवाडी समोरील समस्यांबाबत सुपरवायझर सविता मादर यांनी माहिती दिली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी शोभा कुंभार, प्रगती माळी, सुजाता मोरे, सविता माळी, ललिता कांबळे, शिवानी माने, दीपा शिंगाई, शोभा पोळ, आशा वर्कर्स, माणकापूर मराठी शाळेचे शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी श्री बबन जमादार सह. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 7057879802 शी संपर्क साधावा.